संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला येतो, पण त्यातून उभं राहण्याची ताकद काही जण दाखवून देतात. आणि जेव्हा त्या ताकदीला मिळते शासनाच्या योजनेची साथ, तेव्हा बदल फक्त व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील होतो. साई भक्तांचं माहेरघर म्हणजे शिर्डी. हे शिर्डी आता मॉडेल सोलर सिटी म्हणून ओळख मिळवत आहे. नगर परिषद, साईबाबा संस्थान आणि नागरिकांनी एकत्र येत शहराची विजेची गरज भागवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिर्डी शहर आता पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर चालणारं शहर ठरलं आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या साई भक्तांना सोयी सुविधा म्हणून संस्थांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाचं वार्षिक बिल जे आहे सर्वसाधारणपणे 20 कोटीच्या दरम्यान येतं. हे वार्षिक बिल जे आहे ते कमीत कमी कसं करता येईल यासाठीचा संस्थांचा प्रयत्न आहे. शिर्डी नगर परिषदेद्वारे सोलर ऊर्जेवर आधारित वीज निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आलेला आहे. नगरपालिकेद्वारे स्वतःचा जो STP प्रकल्प आहे तिथे 500 किलोवॅट, WTP प्रकल्प आहे तिथं 500 किलोवॅट आणि घनकचरा प्रकल्प आहे तिथं जवळजवळ 400 किलोवॅट, असं जवळजवळ आम्ही 1400 किलोवॅटचे प्रकल्प उभारलेले आहे. आणि यामुळे नगरपालिकेवर पडणारा जो भार आहे वीज बिलाचा तो मोठ्या प्रमाणावर आमचा कमी झालेला आहे. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे साई संस्थांचा वीज बिलावर मोठा खर्च होत असे. मात्र सौर ऊर्जेमुळे या खर्चात मोठी बचत होऊ लागली आहे. महावितरणच्या वतीनं सौर प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत शिर्डीतल्या 664 घरांवर सौर ऊर्जा संच बसवण्यात आले आहेत. या शहरामध्ये 8084 एकूण घरं असून त्या सर्व घरांच्या छतावर आपण सोलर पॅनल बसवून पर्यावरणपूरक अशा पद्धतीचं एक वीज निर्मितीचे केंद्र निर्माण करत आहोत. यातून ग्राहकांना वीज बिल शून्य करण्याची संधी आहे. प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेअंतर्गत मी सोलर युनिट बसवलेलं आहे. 3 किलोवॅट युनिटचं आहे. 78,000 रुपये मला सबसिडी मिळालेली आहे. ही योजना फार सुंदर आहे आणि मला आता सध्या लाईट बिल एकदम 0 येत आहे. आपल्या घरांवर सौर संच बसवलेल्या स्थानिकांना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिल योजनेचा लाभ मिळाल्यानं त्यांचं वीज बिल जवळपास शून्यावर आलं आहे. शिर्डी शहराची हरित ऊर्जेकडे होत असलेली ही वाटचाल शहराला खऱ्या अर्थानं स्मार्ट करत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहिल्यानगर.